लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेडा तालुक्यातील प्रलंबित पीक विमा व शेतकरी योजनांच्या निधीसाठी मुख्यमंत्रीकडे धाव। शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी सैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते संजू उर्फ संदेश गोपाळ पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर केलं आहे। या निवेदनात सन 2025च्या खरीप पीक विम्याची रक्कम, मार्च आणि एप्रिल महिन्यातील नुकसान भरपाई, नमो शेतकरी महासन्मान निधी, पीएम किसान सन्मान निधी तसेच इतर प्रलंबित शेतकरी प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी करण्यात आली आहे। अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा करूनही अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या हक्काची आर्थिक मदत मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून पात्र शेतकऱ्यांना तातडीने प्रलंबित निधी वितरित करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कृषी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहेत। मुख्य संपादक भूषण पवार। गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही शिंदखेडा तालुका या ठिकाणी अनेक निवेदने व आंदोलने करत आहोत। सध्या शेतकऱ्यांना कुठलाहीच मोबदला, पीक विमा असेल, सन्मान निधी असेल, नमो शेतकरी निधी असेल, कुठल्याही गोष्टीचा लाभ पासून वंचित आहेत। मार्च व एप्रिल महिन्याचे नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाही। काही शेतकऱ्यांच्या विके नंबर सुद्धा आले नाहीत। म्हणजे एवढी प्रशासन शिंदखेडा तालुक्याची ही लापरवाहीपणाने काम करत आहे। म्हणून आम्ही यावेळेस तीव्र या गोष्टीचा निश्चित केला आहे। जर येत्या 15 ऑगस्टपर्यंत या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेब यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात, शिंदखेडा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे लवकरात लवकर अदा करावेत, अन्यथा आम्ही शिंदखेडा तालुक्याहून मुंबईला तुमच्याकडे तिथं येऊन शांततापूर्व आंदोलन करू, हीच आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। धन्यवाद। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।